श्री स्वामी समर्थ. मी मोहिनी विजय निंबाळकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत होळीच्या रात्री करा हा लवंगाचा एक उपाय, सर्व मनोकामना पूर्ण होतील. होळी आपला सर्वांचा आवडता सण. या दिवशी हिवाळा संपून उन्हाळा लागतो. शेतात गहू, हरभरा अशी पिके त्यांना बहार आलेला असतो. अशी पिके छान वाऱ्यावर डोलत असतात. यावेळी नेमकी उष्ण वातावरणाची सुरुवात होत असल्याने या उष्ण गरम हवामानापासून आपल्याला थोडासा आराम मिळावा, तसेच आपल्या जीवनातील मरगळ अगदी बाजूला झटकून ह्या दिवशी रंग तसेच पाण्याचे फवारे उडवले जातात, ज्यामुळे आपला उत्साह वाढतो. होळीचा सण हा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. होळीच्या दिवशी रात्री होलिका दहन केले जाते. म्हणजे वाईट व चुकीचे काय आहे ते सर्व नकारात्मक भावना, शक्ती जाळल्या जातात व चांगले जे काही आहे ते ठेवले जाते. या दिवशी टोणे तोटके करण्यासाठी तर खूप विशेष दिवस मानला जातो. असे मानले जाते की ह्या दिवशी केलेले उपाय हे अतिशय प्रभावशाली असतात. तसेच आपल्याला त्यांचा परिणाम लवकर जाणवून येतो. म्हणून या दिवशी अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच आपल्या इच्छा किंवा मनोकामना पूर्ण करण्यासाठी काही ज्योतिषी उपाय आपण जरूर करावेत. या दिवशी जर आपण हे उपाय केले नाही तर संपूर्ण वर्षभर आपल्याला हे उपाय करता येत नाही. म्हणून या दिवशी आपण हे उपाय करून आपले सर्व बाधा, अडीअडचणी दूर करता येतात. तर चला मग जाणून घेऊयात ते उपाय कोणते आहेत. पहिला म्हणजे आपण होळीच्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर आपण 2 अखंड लवंगा घ्याव्यात व नंतर त्या लगेचच आपण तुपात भिजू घालाव्यात. दिवसभर त्या भिजूच ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपण रात्री होळी पूजनाला जाताना एक विड्याचे पान घ्यायचे आहे. त्यानंतर भिजवलेल्या लवंगा व बत्ताशे असे सर्व सोबत घेऊन जावे. पूजा झाल्यानंतर आपण विड्याच्या पानात ह्या लवंगा व बत्ताशे ठेवून ते आपण होळीमध्ये अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपण होळीला 3 प्रदक्षिणा घालाव्यात. त्यानंतर आपण एक नारळ घेऊन ते न सोलता आपण तसेच होळीत अर्पण करावे. त्यानंतर आपण होळीसमोर बसून हात जोडून प्रार्थना करायची आहे. जी काही इच्छा असेल ती आपण पूर्ण होण्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे. ह्या उपायामुळे आपली जी काही मनोकामना असेल ती नक्कीच पूर्ण होईल. पुढील उपाय ज्यांच्या विवाहामध्ये जमण्यास अडचणी येत असतील त्यांच्यासाठी आहे. होळीच्या दिवशी सकाळी आपण स्नान झाल्यानंतर आपण एक विड्याचे पान घेऊन त्यावर एक सुपारी व एक अखंड हळकुंड घेऊन महादेवांच्या मंदिरात जावे. विड्याच्या पानावर सुपारी व हळकुंड ठेवून असे पान आपण महादेवांना अर्पण करावे व मनातल्या मनात आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा अशी प्रार्थना करायची आहे. हा उपाय खूप प्रभावी आहे आणि हा उपाय होळीच्या दिवशीच केला जातो. म्हणून विवाह जमण्यासाठी हा उपाय तरुण तरुणींनी जरूर करून पहा. मंदिरात घरी येताना आपण मागे न वळून पाहता सरळ घरी यावे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला आध्यात्मिक माहिती आणि स्वामी महाराजांचे व्हिडिओ बघायला भेटतात.
तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.